नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मराठा आरक्षणाविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव. राज्यात शांतता कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन. प्रत्येक महिन्याला वेतनाची वाट पाहणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीपूर्वी वेतन मिळणार. आणि ठाण्यातील मराठा साखळी उपोषणास्थळी जितेंद्र आव्हाडांना झाला विरोध. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसंच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावं आणि आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत दादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनील प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कबाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉक्टर प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे इत्यादी उपस्थित होते. शिवाय मुख्य सचिव मनोज सैनिक, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या ठरावात पुढे म्हटलंय की मराठा आरक्षणाविषयी कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी, मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणं गरजेचं आहे. हे आंदोलकांनी समजून घ्यावं. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत किंवा घडत आहेत त्या अयोग्य असून आम्ही त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतोय. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी असं आवाहनही करण्यात आले. काय आंदोलन आहे, आपलं उपोषण जे आहे ते मागे घ्यावं अशा प्रकारचं सर्व लोकप्रतिनिधींनी, सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने तशा प्रकारचा ठराव आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे. माझी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या माध्यमातून देखील विनंती आहे की आमचा प्रामाणिकपणा आणि सरकार करत असलेले प्रामाणिक प्रयत्न यावर आपण विश्वास ठेवावा. कारण हे आंदोलन आज याला वेगळी दिशा मिळू लागलेली आहे, वेगळ्या दिशेला हे आंदोलन जाऊ लागले आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असुरक्षितता वाटता कामा नये. सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं, मालमत्तेचं रक्षण करण्याचं जबाबदारी सरकारची आहे आणि यामध्ये सकल मराठा समाजाने देखील शांतता प्रस्थापित करून राज्य सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांना मी शांततेचं देखील या ठिकाणी आवाहन करतो आणि सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती. शहरात सुरू असलेली मेट्रो, रस्त्याची कामं, रस्त्यावरील खड्डे, शिवाय वारंवार होणारे अपघात, अवजड वाहनांच्या आणि बेकायदा पार्किंगमुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेला फटका बसतोय. या कोंडीमुळे TMT दररोज 10 फेऱ्या रद्द करते. त्यामुळे 1 ते 3 लाखाचं रुपयांचं उत्पन्न घटत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात 325 बसगाड्या आहेत. परिवहनच्या बस ठाणे बोरोली, ठाणे भाईंदर, ठाणे भिवंडी, ठाणे कल्याण इत्यादी मार्गांवर धावतात. त्यापैकी ठाणे बोरोली हा सर्वाधिक उत्पन्नाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र ठाणे तसंच घोडबंदर भागातील महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका या मार्गावरील बसेसना बसतोय. या मार्गावरील बस संथ गतीनं जात असल्यानं दर दिवशी काही फेऱ्या रद्द होत आहेत. तसंच शहरातील अंतर्गत मार्गांवर अशीच परिस्थिती असून त्यामुळे दररोज 10 बस फेऱ्या रद्द होत असल्याचं परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हणजेच 6 नोव्हेंबरपूर्वी वेतन देण्यात यावे असे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सर्व खातेप्रमुखांना दिलेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला वेतनाची वाट पाहणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीपूर्वी वेतन मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या घनकचरा, पाणीपुरवठा तसंच इतर विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी काम करतात. त्या कर्मचाऱ्यांची संख्या 3 ते 3,500 इतकी आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला वेतन अदा केलं जातं.
त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हजेरी नोंद पाहून त्यांना वेतन अदा केलं जातं. या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला वेतन अदा करणं बंधनकारक आहे, परंतु त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही आणि या वेतनाची तारीखही निश्चित नसते. काही दिवसांपूर्वी वेतन मिळालं नाही म्हणून पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याची मागणी ठाणे म्युनिसिपल युनियननं पालिका प्रशासनाकडे केली होती. दरम्यान ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी एक परिपत्रक काढलं असून त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हणजे 6 नोव्हेंबरपूर्वी वेतन देण्यात यावं असे आदेश सर्व खातेप्रमुखांना दिलेत. तसंच कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना 6 नोव्हेंबरपूर्वी वेतन देईल अशी दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. मात्र या ठिकाणी कोणीही आमदार किंवा खासदारानं स्टेजवर जाऊ नये अशी भूमिका काही आंदोलनकर्त्यांनी घेतली. तसंच मीडियाला बाईटही देऊ नये अशी भूमिका घेतली गेली. आव्हाड यांना विरोधही करण्यात आला. अखेर काही क्षणात आव्हाड यांनी तिथून पाय उतरवावं लागलं. मागील काही दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अजय विचारे यांनी या ठिकाणी भेट देत या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसंच यावेळेला राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. मात्र ते स्टेजवर जाताच काहींनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. इथे कोणत्याही आमदार खासदारांना स्टेजवर येऊ नये अशी भूमिकाही घेतली. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळेला पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र आव्हाड यांनी इथे प्रतिक्रिया सुद्धा देऊ नये अशी भूमिका घेण्यात आल्यानं आव्हाड यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। एकीकडे हवेचं स्तर खालावत असल्यामुळे मुंबई महापालिकेकडून कठोर पावलं उचलली जात असतानाच दुसरीकडे मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरात धूळ नियंत्रणासाठी बसवण्यात आलेली यंत्र बंदावस्थेत असल्याचं चित्र दिसून येते. रस्ते खोदकामामुळे यंत्राला होणारा विद्युत पुरवठा बंद झाला असून त्यामुळे ही यंत्र बंदावस्थेत असल्याचा दावा पालिकेनं केलाय. ठाणे शहरातून जाणारे महामार्ग, प्रमुख रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर वाहनांची सतत वर्दळ असते. या वाहतुकीमुळे ध्वनी आणि धुळीकणांचं प्रमाण वाढलंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात प्रदूषणामुळे हवेचा स्तर मोठ्या प्रमाणात खालावत असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेनं नागरिकांना मुखपट्टी वापरण्याच्या सूचना केल्या होत्या. तसंच बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा आणि धूळ शोषक यंत्र कार्यान्वित करण्याचा इशारा विकासकांना दिला. ठाणे शहरातही अनेक ठिकाणी इमारतींची बांधकामं सुरू आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर धूळ दिसून येते. असं असताना 7 महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत मिळालेल्या निधीतून ठाणे महापालिकेनं शहरात बसवलेली धूळ नियंत्रण यंत्र बंद अवस्थेत आहेत. धुळीचं प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रामार्फत पाणी फवारणी करण्यात येते. शहरातील माजिवडा आणि विटावा या सर्वाधिक वर्दळीच्या चौकात प्रत्येकी 2 यंत्र बसवण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही यंत्र सुरू होती. पावसाळ्यात ही यंत्र बंद ठेवण्यात आली होती. आता पाऊस संपून महिना उलटला तरीही ही यंत्र बंदावस्थेत आहेत. काही वर्षापूर्वी पालिकेनं प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील 40 चौकांमध्ये 40हून अधिक धूळ नियंत्रण यंत्र बसवली होती. या यंत्रांमध्ये विशिष्ट पद्धतीनं पंख्यांची रचना करण्यात आली होती. 0.5 अश्वशक्ती क्षमतेच्या मोटार आणि प्रक्रियेद्वारे वातावरणातील मानवी आरोग्यास हानिकारक असलेले हवेतील 25 ते 50 मायक्रॉन आकारमानाचे धुलीकण शोषून त्यानंतर शुद्ध हवा बाहेर सोडायची अशी ही यंत्रणा होती. ही यंत्रणा 2 वर्षापूर्वीच बंद पडल्यानंतर पालिकेनं हा प्रकल्प गुंडाळून नवीन यंत्रणा बसवली. परंतु ही यंत्रही बंद असल्यानं पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विटावा येथील यंत्रणा सुरळीत असून माजिवडा चौकातील यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही यंत्रणा बंद आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ इथे तातडीची दुरुस्ती आणि देखभालीची कामं हाती घेण्यात येत असल्यानं पाणीपुरवठा गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत असा 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतर्फे अंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोळशेत खालसागाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महापालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण चिघळलं असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून येतोय. अशातच ठाणे पोलिसांचा एक नवा आदर्श ठाणे शहरात दिसून आलाय. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ठाणे पोलिसांनी चक्क ठाणे शहरात रूट मार्च केलाय. ठाणे कोटनाका येथील पोलीस मैदान इथून आंबेडकर चौक, चिंतामणी सर्कल, टेंबी नाकट, सेंट्रल जेल आणि पुन्हा पोलीस मैदान अशा प्रमुख आणि गजबजलेल्या मार्गावर सायंकाळी ठाणे शहर पोलिसांनी रूट मार्च काढत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. यामध्ये 100हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. शेवटी पोलीस मैदान इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत त्यांना मानवंदना देखील यावेळेला देण्यात आली. मॅडम, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रूट मार्च काढण्यात आलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? आज 31 ऑक्टोबर माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस सर्व भारतभर साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने आज वरिष्ठांच्या आदेशाने मुख्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कोर्ट नाका, जांभळी नाका, सिव्हिल हॉस्पिटल आणि परत जेल मार्गे परत मुख्यालय या प्रकारे रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या रूट मार्चमध्ये आमचे RPI साहेब, त्यांचे 5 अधिकारी आणि 100 महिला आणि पुरुष अंमलदार बँड पथक यांनी पथसंचलनामध्ये भाग घेतला होता. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मराठा आरक्षणाविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव. राज्यात शांतता, कायदा, सुव्यवस्था राखण्याचं आवाहन. प्रत्येक महिन्याला वेतनाची वाट पाहणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीपूर्वी वेतन मिळणार. आणि ठाण्यातील मराठा साखळी उपोषणस्थळी जितेंद्र आव्हाडांना झाला विरोध. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर, कोलवाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.